पुण्यनगरी नाशिक शहरातील कुंभमेळा मैदानावर गेल्या 6 दिवसांपासून चालू असलेल्या निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांचा 34व्या पुण्यतिथी निमित्त आज उत्तराधिकारी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलं होतं। कथावाचक समाधान महाराज शास्त्री यांच्या रामकथेची सांगता आज महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली असून कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, खासदार हेमंत गोडसे, शिवसेना शहर प्रमुख अजय बरस्ते उपस्थित होते। मोठ्या उत्साहात आज या रामकथेची सांगता करण्यात आली आहे। जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्मसंस्कार सोहळ्यामध्ये लाखो भाविक भक्तांनी आपली उपस्थिती दर्शवली। उद्या या कार्यक्रमाची सांगता होणार असून या कार्यक्रमामध्ये उद्या लाखो भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे। याबाबत अधिक माहिती आश्रमातील प्रवक्ता विष्णू महाराज यांच्याकडून जाणून घेतली आमचे ब्युरो चीफ दीपक चव्हाण यांनी। पाहूयात। श्रीजी महाराज यांच्या 34व्या पुण्यस्मरणार्थ त्यांचे उत्तराधिकारी पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीमध्ये जय बाबाजी भक्त परिवारानं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। प्रतिवर्षाप्रमाणे जनार्दन स्वामींच्या पुण्यतिथीचा सोहळा संपन्न होतोय, साजरा होतोय। बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये 7 दिवस या ठिकाणी अनुष्ठान जी परंपरा जगद्गुरू जनार्दन स्वामींनी आपल्या जीवनामध्ये सुरू केली आणि म्हणून 7 दिवस या ठिकाणी अनुष्ठान होते, ज्यामध्ये लाखो लोक जे मौन व्रत धारण करून आणि व्यसनमुक्तीचा संकल्प करून बाबाजींचे आशीर्वाद प्राप्त करताय। या 7 दिवसामध्ये या ठिकाणी अनुष्ठानाबरोबर 108 कुंडात्मक कार्यसिद्धी महायज्ञ संपन्न होतोय, अखंड नंदादीप संपन्न होतोय। बाबांच्या परंपरेचा आवडता ग्रंथ सार्थ एकनाथी भागवत ग्रंथाचं पारायण इथे संपन्न होतंय। अखंड नामस्मरण या ठिकाणी सुरू आहे आणि सद्गुरू जनार्दन स्वामींनी जे नर्मदेचं शिवलिंग आणलेलं होतं त्या शिवलिंगाला या ठिकाणी दिवसातनं 3 वेळेस अभिषेक संपन्न होतोय। 7 दिवस या कार्यक्रमामध्ये जे भक्त अनुष्ठान करताय तो प्रत्येक भक्त 1.25 लाख नामस्मरण 1.25 लाख जप करेल आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं पुण्य किंवा तो जप असेल, यज्ञामध्ये जे हवन केल्या जात आहे ते हवन असेल, हे संपूर्ण उद्या अर्थात 24 डिसेंबरला बाबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांचे उत्तराधिकारी पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज हे खास अयोध्येमध्ये जे प्रभू रामचंद्रांचं मंदिर होतंय आणि जो मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा होतोय त्या कार्याच्या निमित्तानं प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करतील। निश्चितच प्रभू रामचंद्रांच्या चरणी हे कलश जे आहे ते समर्पित केल्या जातील। त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये किती भाविक सामील झालेले आहेत आणि उद्या या कार्यक्रमाची सांगता होणार आहे आणि या सांगतेचं कसं स्वरूप असणार आहे। पूजनीय जनार्दन स्वामींचा पुण्यतिथीचा सोहळा म्हणला की त्यांच्या परंपरेशी एकनिष्ठ असणाऱ्या सर्व भक्तांकरता तो दिवाळी दसरा असतो। 7 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये गर्दी जमावणं एवढा उद्देश नव्हता, लोक घडवणं हा उद्देश होता। म्हणून आम्ही प्रत्येक तालुक्याला 7 दिवसामध्ये वेगवेगळ्या तारखा दिलेल्या होत्या आणि सगळ्यांना आव्हान केलं होतं की तुमच्या तालुक्यातील भक्तांनी या तारखेला कार्यक्रमाला त्या ठिकाणी यावं। काही हजार लोक या ठिकाणी मौन धरून साधना करताय आणि उद्याकडे येणारे तर भक्त हे लाखोच्या संख्येने असतील। या गादी परंपरेचे जे पाईक ते तर येणारच आहे, पण हा कार्यक्रम हिंदू धर्मातील सर्वात मोठा कार्यक्रम आम्ही याकरता म्हणतो कारण हा कार्यक्रम फक्त गर्दी जमवायला नसून लोकांना घडवायला आहे। 7 दिवस या ठिकाणी शेकडो लोक फक्त हवेवर अनुष्ठान करताय, शेकडो लोक फक्त जल घेऊन पाणी घेऊन अनुष्ठान करताय, काही लोक फक्त दूध घेऊन अनुष्ठान करताय आणि बाकी सर्व लोक फलहाराचं व्रत करून अनुष्ठान त्या ठिकाणी करताय। उद्याकडे येणारे भक्त सकाळपासून सायंकाळपर्यंत लोक येतील आणि तब्बल 1111 साखर पोत्यांची बुंदी बनवून त्या बुंदीच्या महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी भक्तांकरता सुरू असेल।
निश्चितच हा असा एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी उद्या संपन्न होणार आहे आणि त्यासाठी लाखो भाविक या कुंभनगरी नाशिकमध्ये दाखल होणार आहे असंही या ठिकाणी विष्णू महाराज यांनी सांगितले. कॅमेरा पर्सन इक्वाईज बरोबर दीपक चव्हाण, सुदर्शन न्यूज, नाशिक.